आज चेंदडी कोळीवाडा जमात ट्रस्ट यांच्या प्रतिनिधींनी माझी भेट घेतली। ठाण्यामध्ये जो महत्वाकांक्षी इंटरनल मेट्रो प्रकल्प सुरू आहे त्याच्या संबंधी निरनिराळ्या विभागातून निरनिराळ्या नागरिक जे आहेत ते भेटी घेतात, त्यांचे काही सूचना असतात, काही आक्षेप आहेत। तर त्यासंबंधी आम्ही आता गेल्या 3 महिन्यापासून अनेक ठिकाणच्या प्रतिनिधींची मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर भेट करून दिली, त्यांच्या ज्या शंका आहेत त्याच्या संबंधी चर्चा झाली, काही प्रत्यक्ष पाहणी देखील केली। तर असंच या चेंदडी कोळीवाड्याच्या प्रतिनिधींची आज आम्ही एक बैठक घेतली। त्याच्यामध्ये महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचं जे काही म्हणणं आहे ते देखील त्या ठिकाणी मांडलं। कारण की कोळीवाडा हा सगळा भाग जो आहे हा शेकडो वर्ष त्या ठिकाणी ही सगळी मंडळी हे खरे भूमिपुत्र आहेत आणि त्याच्यामुळे शेकडो वर्षापासून ते तिथे राहत आहेत। तर त्यांची जी काही मूळ सगळा त्यांची रीतिरिवाज आहेत, त्यांची घरं आहेत, त्याच्या संबंधितले त्यांचे सगळे सण उत्सव आहेत, तर त्याच्या संबंधी ते संवेदनशील तर आहेतच, परंतु त्या ठिकाणी काही परिणाम होणार नाही ना अशा प्रकारच्या देखील त्यांच्या शंका होत्या। आणि त्या संबंधामध्ये अधिकाऱ्यांच्या बरोबर टेक्निकल गोष्टींची पण चर्चा झाली आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी हा मेट्रोचा रूट अंडरग्राऊंड जाणार आहे। 3 किलोमीटर अंडरग्राऊंड आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने जाणार आहे याच्या संबंधी साधक बाधक चर्चा झाली आहे। आणि ज्या सूचना या प्रतिनिधींनी दिलेल्या आहेत, माननीय मी स्वतः ज्या सूचना दिलेल्या आहेत, तर त्याची पडताळणी बघून पुन्हा एकदा त्या संबंधीची चर्चा आणि बैठक जी आहे ती पुढच्या काळामध्ये होणार आहे।